तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गी श्रीकांत दादांना भुवनेश्वरी समोर घेऊन जाते. तर श्रीकांत दादा खाली मान घालूनच भुवनेश्वरीला विचारत असतात की मी त्या जोडप्याला राहायला माझी खोली दिली, यात माझी काही चूक झाली का? मला ते दोघे जण चांगले वाटले, त्यांना राहायला खोली नव्हती आणि त्यांना फक्त 10 दिवसांसाठी माझी खोली हवी होती म्हणून मी त्यांना मदत केली. माझी खरंच काही चूक झाली का काय? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की नाही तुमची काही चूक झाली नाही, पण तुम्ही किती भाडं घेताय त्यांच्याकडून? आणि त्यावर श्रीकांत दादा सांगतात की आता त्यांना 10 दिवसांसाठीच खोली लागत होती म्हटल्यावर मी त्यांच्याकडून काही भाडं घेतलं नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणते की असं कसं? 10 दिवसांसाठी तुम्ही तुमची खोली त्यांना वापरायला दिली ना, मग त्यांच्याकडून भाडंसुद्धा घ्या. आणि त्यावर श्रीकांत दादा म्हणतात की असं कसं भाडं घ्यायचं त्यांच्याकडून? आणि ते दोघे जण माझ्या लॉन्ड्रीचं खूप काम करतात, ते पोरगं तर खूप कामाचं आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की पोरगं काय म्हणताय? त्यांचं एक नाव आहे ना, अधिपती. आणि त्यावर तो श्रीकांत दादा म्हणतो की हो अधिपतीच, पण तुम्हाला कसं माहीत? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते कारण ते आमचे लेक आहेत, अधिपती सूर्यवंशी. आणि ते ऐकून श्रीकांत दादांना तर मोठा धक्काच बसतो. ते म्हणतात की आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती, त्यांनी सुद्धा सांगितलं नाही. जर हे आम्हाला आधीच माहिती असतं तर आम्ही त्यांची चांगली बडदास्त ठेवली असती, त्यांना वापरायला भांडी दिली असती, त्या खोलीत काही नाही आहे. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण आता तुम्ही त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्याकडून 10,000 रुपये खोली भाडं मागायचं. आणि ते ऐकून श्रीकांत दादा म्हणतात की थोरल्या सरकार असं कसं शक्य आहे? आम्ही त्यांच्याकडून 10,000 रुपये कसं घेणार? मात्र भुवनेश्वरी धमकी देत म्हणते की तुम्हाला त्यांच्याकडून 10,000 रुपये घर भाडं घ्यावंच लागेल, आणि जर तुम्ही आमचं हे काम केलं तर आम्ही तुम्हालासुद्धा पैसे देऊ, तुमच्या दुकानासाठी मदत करू, मात्र आमचं एवढं काम पूर्ण व्हायला हवं. आणि त्यावर मग ते श्रीकांत दादा नाईलाजाने हो म्हणतात आणि तेथून निघून जातात. तर भुवनेश्वरी दुर्गीला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगते आणि काम झाल्यावर त्यांना पैसेसुद्धा द्यायला सांगते. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा आपापल्यासाठी काम शोधत असतात. तितक्यात मग ते श्रीकांत दादा त्या ठिकाणी येतात. त्यांना बघून या दोघांनाही आनंद होतो. अधिपती विचारत असतो की तुमच्या लॉन्ड्रीमध्ये काही काम असेल तर आम्हाला नक्की सांगा. आणि त्यावर ते श्रीकांत दादा म्हणतात की काम तर आहे आणि म्हणूनच मी इथे आलोय. त्यावर अधिपती विचारतो की काय काम आहे? आणि त्यावर ते श्रीकांत दादा म्हणतात की मी तुम्हाला माझी ही खोली 10 दिवसांसाठी भाड्याने राहायला दिली, मात्र तुम्ही भाडं तर काही दिलंच नाही. आणि ते ऐकून अधिपती अक्षरा एकमेकांकडे बघू लागतात. अक्षरा म्हणत असते की दादा आम्ही तुम्हाला पहिल्याच दिवशी भाडं विचारलं होतं, पण तुम्ही तर त्यावेळी नाही म्हणाला होता ना, म्हणजे आत्ताही आम्ही भाडं द्यायला तयार आहोत, तुम्ही किती द्यायचं आहे ते सांगा. आणि त्यावर ते श्रीकांत दादा म्हणतात की तुम्ही 10 दिवस राहणार तर 10,000 रुपये घर भाडं द्या. आणि ते ऐकून अधिपती अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघांच्याही तोंडून शब्द फुटत नाही, ते एकमेकांकडेच बघत असतात. आणि मग अधिपती त्या श्रीकांत दादांना समजावत म्हणतो 10,000 रुपये खूप जास्त आहे. मात्र तो श्रीकांत काही ऐकून घेत नाही. तो म्हणतो की मला 10,000 रुपये हवेत, माझी गरज आहे, आणि जर तुम्हाला पैसे देणं शक्य होणार नसेल तर तुम्ही खोली आत्ताच्या आत्ता खाली करा. आणि तो तेथून निघून जातो. आणि त्यांच्या अशा धमकीमुळे अधिपती अक्षरा काळजीत पडतात. त्यानंतर मग ते श्रीकांत दादा काम झाल्याचं दुर्गीला कॉल करून सांगतात. आणि मग दुर्गी ही गोष्ट भुवनेश्वरीला सांगते. त्यामुळे भुवनेश्वरी खूपच खुश होते. ती म्हणते की आता खरी मजा येणार, कारण आता अधिपतींकडे ते 25,000 रुपयेसुद्धा नाही, आणि त्यातच आता त्यांना हे 10,000 रुपयांचं देणं आहे. आता त्यांची भांडणं होणार आणि अधिपतींना कळणार की त्या सुनबाई त्यांच्यासोबत फक्त पैसे असतील तरच राहणार, नाहीतर नाही. तर दुर्गी म्हणत असते की हो ताई, आता त्या सुनबाईला तर या घरातून बाहेर जावंच लागेल. तर भुवनेश्वरी म्हणत असते की माझी तर अशी इच्छा आहे की त्या पुन्हा या घरात येऊच नये, त्यांनी तसंच माहेरी निघून जावं. आणि मग ती दुर्गीला सांगते की तू त्या दोघांवर लक्ष ठेव, त्यांच्यामध्ये कसे वाद होतील, कशी भांडणं होतील याकडे जरा लक्ष दे. आणि त्या चंचीलासुद्धा तुझ्या मदतीला घे. त्यावर दुर्गीसुद्धा हो म्हणते आणि ती लगेच कामाला सुरुवात करते. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा श्रीकांत दादांनी असे अचानक पैसे का मागितले असतील याचाच विचार करत असतात. आणि त्याचसोबत एवढे पैसे आणायचे कुठून याचं देखील त्यांना टेन्शन आलेलं असतं. अक्षरा म्हणत असते की आपण त्यांना घर भाडं देणारच होतो, मात्र आता अचानक पैसे कुठून आणायचे? तर अधिपती तिला समजावत म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काहीतरी. मात्र अक्षरा म्हणते की नाही अधिपती, आपण दोघांनी काम करूयात,
आणि मग त्यानंतर ती त्या ट्रान्सलेटरच्या जॉबसाठी पुन्हा एकदा कॉल करते आणि तिला काम लगेच मिळतंसुद्धा. तर अधिपतीसुद्धा संपतरावांना कॉल करून त्यांच्या शेतात काही काम आहे का हे विचारतो आणि त्यांच्या शेतात काम असल्यामुळे मग अधिपतीसुद्धा लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. अक्षरा आणि अधिपती दोघेही आपापल्या कामासाठी जातात. तर दुसरीकडे चारुहास सर त्यांच्या खोलीत गाणं गुणगुणत बसलेले असतात. तितक्यात मग आजी त्या ठिकाणी येतात. त्या चारुहास सरांना विचारतात की काय झालं जावे बापू, आज तुम्ही खूप खुश आहात. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की कसं आहे ना आई, आपला मुलगा आपल्याशी कसाही वागला तरी त्याने बाहेर जर कर्तृत्व दाखवलं तर आपल्याला त्याचा अभिमान वाटतोच ना. आणि मला तर माझ्या अधिपतीचा आधीपासूनच अभिमान आहे. खरंच त्याने खूप मोठं काम केलं आहे. आणि त्यावर आजीसुद्धा आनंदाने म्हणतात की हो ना, मलासुद्धा त्याचा खूप अभिमान वाटतो. तर चारुहास सर म्हणत असतात की खरं तर अधिपतीला कुस्तीची व्यायामाची सवय नाही, मात्र तरीसुद्धा त्याने स्पर्धेत भाग घेतला, ती स्पर्धा जिंकली. एका दिवसात तो 3 कुस्ती खेळला. मला खरंच त्याचा खूप अभिमान वाटतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने हे सगळं अक्षरासाठी केलं आहे, म्हणून त्याचं कौतुकही वाटते. आणि याच सोबत मला अजून एका गोष्टीचा आनंद झाला आहे आणि ती गोष्ट म्हणजे तुमची मुलगी हारली, कारण ज्या हेतूने तिने त्या दोघांना बाहेर पाठवलं होतं तिचा तो हेतू पूर्ण झालाच नाही. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून आजीला वाईट वाटतं. आजी चारुहास सरांना समजावण्याचा प्रयत्न करते की तुम्ही उगाच भुवीला वाईट बोलत जाऊ नका, ती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला. मात्र चारुहास सर म्हणतात की ती कशी आहे माहिती आहे मला, आणि म्हणूनच मला आनंद झाला आहे. तर दुसरीकडे अधिपती त्या संपतरावांच्या शेतात जातात. मात्र ते संपतराव म्हणत असतात की धाकटे सरकार, आम्ही तुम्हाला काय काम देणार. मात्र अधिपती म्हणत असतो की आता खरंच मला कामाची गरज आहे, तुम्ही कोणतंही काम सांगा, मी नक्की करेल. आणि मग त्यानंतर संपतरावसुद्धा अधिपतीला शेतातलं काम देतात आणि अधिपती लगेच कामाला सुरुवात करतो. दुसरीकडे अक्षरासुद्धा तिच्या कामासाठी जाते आणि मग तीसुद्धा लगेच ट्रान्सलेशनला सुरुवात करते. तर इकडे दुर्गी आणि चंची अधिपती अक्षराचा शोध घेत असतात. दुर्गी म्हणत असते की ताईने सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या दोघांचा संसार मोडायचा आहे आणि त्यासाठी काही करायला लागलं तरी चालेल. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी त्या शेताजवळ पोहोचतात जिथे अधिपती काम करत असतो. आणि अधिपतीला काम करताना बघून तर त्यांना आश्चर्यच वाटते. आणि मग दुर्गी म्हणते की जर या अधिपतीला काम करतानाच काही झालं तर याचा सगळा आळ त्या मास्तरडीवर जाईल आणि मग ताई तिला कधीच घरात घेणार नाही. तर दुसरीकडे अक्षराने कमी वेळात तिचं काम पूर्ण केलेलं असतं, त्यामुळे तिच्या मॅडम तिच्यावर खूप खुश होतात आणि तिला दुसरंही काम देतात. आणि त्याचसोबत पहिल्या कामाचे चांगले पैसेसुद्धा, त्यामुळे अक्षरालाही आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.